नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाच्या वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जी वनस्पती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात, या वनस्पतीपासून आपण कितीतरी रोग बरे करू शकतो आणि असे कितीतरी आजार आहेत ज्यांचे विलाज जे आहे ॲलोपॅथीकडे सुद्धा नाही. म्हणजे जी आपली आधुनिक औषधी पद्धती आहे त्यांच्याकडे सुद्धा काही आजारांचे इलाज नाही. त्या आजारांचे इलाज आपण या वनस्पतीद्वारे करू शकतो आणि तेही घरी बसल्या फुकटात. ह्या वनस्पतीचं एक पान देखील एवढं लाखो करोडोच्या किमतीचं आहे हे तुम्हाला माहिती नसेल. परंतु मित्रांनो, या वनस्पतीला आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. ऋषीमुनी या वनस्पतीचा वापर कितीतरी रोग बरे करण्यासाठी करायचे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वनस्पतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो करा. मित्रांनो, जी वनस्पती तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघत आहात, ह्या वनस्पतीला पानफुटी या नावाने ओळखले जाते. मराठीमध्ये ह्या वनस्पतीला पानफुटी म्हणतात, परंतु वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ही वनस्पती प्रचलित आहे. तुमच्या भागामध्ये या वनस्पतीला काय म्हणतात आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही जर या वनस्पतीला ओळखलं नसेल तर आम्ही इथं आधी तुम्हाला या वनस्पतीची ओळख करून देऊ इच्छितो. ही जी वनस्पती आहे साधारण 1 फूट ते 3 फुटापर्यंत वाढते आणि ह्या वनस्पतीची जी पानं आहेत, पानांच्या भोवताली असे काटेरी डिझाईन असते आणि ह्या वनस्पतीचं पान थोडं जाड असतं आणि पान असं तोडल्यानंतर किंवा पान दाबल्यानंतर कटकशी आवाज येतो. तर ओळखून घ्यायचं की वनस्पती पानफुटी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून देखील या वनस्पतीची ओळख करू शकता. ही वनस्पती तुम्हाला सर्वत्र मिळणार नाही. जर तुम्ही सिटी शहरामध्ये राहत असाल तर नर्सरीमध्ये ही वनस्पती तुम्हाला जरूर मिळून जाईल. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला, आपल्या शेतामध्ये, शेताच्या बांधावरती किंवा आपल्या अंगणातसुद्धा अशा काही वनस्पती असतात, त्या कितीतरी रोगांवरती रामबाण औषध ठरू शकतात, परंतु त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नाही. आणि अशीच ही एक वनस्पती आहे जिचं नाव आहे पानफुटी. मित्रांनो, ह्या वनस्पतीद्वारे आपण कितीतरी रोग बरे करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे मुतखडा असो किंवा कॅन्सरसारख्या भयंकर रोगांपासून देखील आपण ह्या वनस्पतीद्वारे सुटका करू शकतो. मित्रांनो, मुतखडा तर असा मिनिटात ही वनस्पती फोडून बाहेर टाकू शकते आणि आयुर्वेदिक डॉक्टर देखील म्हणतात की या वनस्पतीचे सेवन, वापर आपण पावडरच्या स्वरूपात देखील करू शकतो. आणि जर तुमच्याकडे ही वनस्पतीचं झाड असेल तर मग तुम्हाला पावडर घेण्याची गरज नाही. तुम्ही या वनस्पतीचा पानांचाच वापर करू शकता. तर आता बघूयात मुतखड्यासाठी या वनस्पतीचा वापर कशा प्रकारे करायचा आहे. मित्रांनो, कितीही मोठा मुतखडा असू द्या, ज्याला आपण किडनी स्टोन म्हणतो, किडनीमध्ये खडा निर्माण होतो आणि ह्याच आजाराला मुतखडा असे म्हणतात. जेव्हा किडनीमध्ये खडा निर्माण होतो तेव्हा आपल्याला लघवी करण्यासाठी खूप त्रास होतो. किडनीमध्ये खडा आपल्या नसांना टुचतो आणि त्यामुळे असह्य अशा वेदना होतात. जो पेशंट असतो तो जमिनीवर पालथा पडून लोळतो आणि रडायला लागतो. कितीही भक्कम व्यक्ती असू द्या, मुतखड्या झाल्यानंतर तो मनुष्य ह्या आजारापुढे हारून जातो. परंतु ह्या पानफुटीचं वनस्पतीचं एक पान त्या मुतखड्याचा भुगा करून टाकतो. तर वापर आणि उपयोग कसा करायचा आहे, 2 पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. एक म्हणजे याचं पाणी उकळून पिऊ शकतो. तर पाणी उकळून पिण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला ह्या वनस्पतीची 2 व्यवस्थित चांगली पानं घ्यायची आहेत. त्यांना आधी धुवून घ्या आणि 1 ग्लासभर पाणी घ्या. 1 ग्लासभर पाणी तुम्ही व्यवस्थित उकळवा आणि त्याच्यामध्ये ही 2 पानं टाकून द्या आणि 2 पानांना तुम्ही जवळजवळ 10 मिनटं उकळवा आणि त्याच्यानंतर त्या पाण्याचं सेवन करा. आणि त्या पाण्याचं सेवन तुम्हाला रात्री झोपण्याच्या वेळेस करायचं आहे. मुतखड्या झालेल्या व्यक्तीला हे पाणी हप्त्यातून 3 वेळा प्यायला द्यायचं आहे.
रोजही देऊ शकता, परंतु हप्त्यातून 3 वेळा जरी दिले तरी देखील मुतखडा कितीही जुना असो, कितीही मोठा खडा असो, मुतखड्याचा बुगा होऊन तो मुतखडा म्हणजे तो किडनी स्टोन आपल्या लघवीद्वारे बाहेर फेकला जातो. एवढं चमत्कारिक हे पानफुटीचं पान आहे. आता बघूयात किडनी स्टोनसाठी याचा उपयोग आपण दुसऱ्या प्रकारे कसा करू शकतो. तर ह्या पानफुटीचं पान तुम्हाला ज्या व्यक्तीला मुतखडा झाला आहे सकाळी चावण्यासाठी द्यायचं आहे. रोज एक पान चावण्यासाठी द्यायचं. ब्रश झाल्यानंतर, नाश्ता करायच्या आधी आणि जेव्हा तुम्ही हे पान त्या व्यक्तीला खाण्यासाठी देत आहात तर त्याच्या 1 तासाआधी त्या व्यक्तीने कुठलंही अन्न खाल्लेलं नसावं आणि पान खाल्ल्यानंतर जवळजवळ अर्धा तासापर्यंत त्याने काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये आणि पान खातावेळी तो अर्धा ग्लास पाणी पिऊ शकतो. असं पान त्याला रोज खायला द्या आणि हा प्रयोग तुम्ही 8 दिवस करा. मित्रांनो, मुतखडा लगेच गळून बाहेर पडेल किंवा मुतखड्याचा भुगा होऊन हा लघवीद्वारे बाहेर फेकला जाईल. एवढं चमत्कारिक हे पानफुटीचं पान आहे. यासोबत ही वनस्पती अनेक रोगावर देखील उपयुक्त आहे, जसे रक्तदाब, डोकेदुखी, अस्थमा, मूत्ररोग यासारख्या रोगावर ही वनस्पती खूप प्रभावशाली आहे. तसे तर पानफुटीचे खूप फायदे आहेत, परंतु हे फक्त किडनी स्टोनसाठी ओळखले जाते, जे तुमच्या किडनी स्टोनला बाहेर काढण्यास मदत करते. तर अजून कोणते फायदे आहेत हे आपण एक एक करून जाणून घेऊयात. पानफुटी ही जखम बरी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तुम्हाला शरीराला कुठे जखम झाल्यावर त्याचा उपचार तुम्ही पानफुटीचा वापर करू शकता. तर जखमेसाठी याचा उपयोग कसा करायचा आहे, तर त्यासाठी पानफुटीचे पाने तोडून त्यांना व्यवस्थित काढून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे व थोडे गरम करून घ्या आणि मग ते मिश्रण तुम्ही जखमवर लावू शकता. ही वनस्पती फक्त जखमाच बऱ्या करत नाही, तर जखमांमुळे जे काळे डाग पडलेले असतात जखमेच्या आजूबाजूला किंवा जखम सावळल्यानंतर भरपूर वेळा आपल्याला तिथं काळे डाग पडतात, तर ते काळे डागसुद्धा ही वनस्पती बरे करते. पानफुटी ही वनस्पती आपल्या हृदयासाठी देखील खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, हृदय निरोगी ठेवण्यासाठी ही वनस्पती ओळखली जाते. आयुर्वेदामध्ये हृदयासाठी ह्या वनस्पतीचा चमत्कारिक फायदा सांगितला आहे. आपल्या शरीराचे सर्वात महत्त्वाचे अवयव म्हणजे हृदय. हृदयाचे आरोग्य चांगले राहिले की आपलं शरीर देखील ठणठणीत राहतं. हृदयरोग, स्ट्रोक येणे किंवा हृदयाचे विकार होणे किंवा हार्ट अटॅक येणे म्हणजे हृदयाचा झटका, तर कितीतरी रोग हे हृदयाच्या बिघडल्यामुळे होतात. जर तुम्ही याचे पान खाल्ले तर तुमचे हृदय देखील चांगले राहते. पानफुटी या वनस्पतीचा दुसरा फायदा म्हणजे पानफुटी ही खोकल्याकरिता देखील खूप उपायकारक आहे. तुम्हाला खूप खोकला असेल तर ही वनस्पती खोकल्यावर कशी वापरायची याची एक पद्धत आहे. याकरिता तुम्ही त्याच्या पत्त्यांचा रस मधासोबत घेऊ शकता. 1 ते 2 ग्रॅम मध घ्या आणि 2 पानं घ्या. त्याच्यामध्ये व्यवस्थित कूस करून घ्या या पत्त्यांना, पानफुटीच्या पानांना, आणि हा रस तुम्ही घ्यायचा आहे. जेवणाच्या आधी घ्यायचा आहे आणि असं तुम्हाला दिवसातून 2 वेळा करायचं आहे. असं केल्याने तुमचा खोकला देखील बरा होतो. बहुतेक वेळा आपल्या तोंडाला फोड आलेले असतात, आपलं तोंड आलेलं असतं. काही लोकांना गुटखा खायची सवय असते किंवा काही लोक असे गरम पदार्थ खाता, जास्त मिठाचे पदार्थ खाता किंवा त्यांच्या शरीरामध्ये गरमी जास्त असते. त्या कारणाने काही लोकांचे सतत तोंड येते किंवा त्यांच्या तोंडामध्ये पुळ्या उठतात. तर याच्यासाठी पानफुटी खूप उपयुक्त आहे. पानफुटी तुमच्या तोंडात आलेल्या फोडांना देखील बरे करते. याकरिता तुम्हाला याचे पान तोडून एक पान जवळजवळ 10 मिनटं चावायचे आहे. त्याने तुमच्या तोंडात जे फोड आलेले आहेत ते बरे होतात आणि तुमचं तोंड हे चिक्कन होतं. मित्रांनो, आजकाल लोकांना अशी सवय पडली आहे की थोडंसं जरी काही दुखलं म्हणजे डोकं दुखलं, थोडा खोकला आला, थोडी सर्दी आली किंवा थोडंसं अंग तापलं किंवा
थोडेसे हातपाय दुखले तरी देखील लोक दवाखान्यात जातात, डॉक्टरांकडून खूप जास्त महागड्या औषधी घेतात आणि मग त्या औषधी रोज खातात. असं केल्याने ह्या औषधी आपल्या शरीरावरती दुष्परिणाम देखील करू शकतात. त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला आयुर्वेदिक औषधं असतील तर तुम्ही त्यांचा वापर सगळ्यात आधी करा. पानफुटी म्हणजे अशी औषध आहे जी 100 रोगाकरिता खूप उपायकारक आहे. मित्रांनो, पानफुटी ही दातदुखीवर देखील खूप उपयुक्त आहे. जर तुमचे दात दुखत असतील किंवा तुमच्या दाढमध्ये कीड पडला असेल तर पानफुटी ही तुमच्या दातातलं जे कीड आहे, आपल्या दाढेमधलं जे कीड आहे ते देखील बाहेर काढू शकते. मित्रांनो, याच्यासाठी उपयोग कसा करायचा आहे तर तुम्हाला पानफुटीचं जे पान आहे त्या पानाचा रस काढायचा आहे आणि याचा रस 2 ते 4 थेंब तुमची दाढ जिथं दुखत आहे किंवा तुमच्या दाढेला जिथं कीड लागला आहे तिथं तो रस टाकायचा आहे किंवा कापसाचा बोळा देखील तुम्ही ह्याच्या रसात बुडवून तो रस तुम्ही तुमच्या दाढेवर लावू शकता. असं केल्याने 5 ते 10 मिनिट तो रस तुमच्या दाढेवर टिकेल आणि त्याच्यामुळं तुमच्या दाढेमध्ये जे कीड पडलं आहे, तुमची दाढ जी ठणकत आहे ती काही वेळाने आपोआप बंद पडेल. आता बघूयात पानफुटीचा पुढचा फायदा. मित्रांनो, पानफुटी ही मधुमेहावरती देखील खूप गुणकारी आहे. आजकाल तर घराच्या म्हणजे प्रत्येक घरात एक व्यक्ती तरी मधुमेहाने ग्रासलेला आहे. आजकालची आपली जीवनपद्धती, आपलं राहणीमान, आपलं खाणं-पिणं पूर्णपणे बदललं आहे. लोकं खूप जास्त काम करतात आणि कामाचं टेन्शन घेतात आणि याच्यामुळेच काही लोकांना लठ्ठपणा येतो आणि मग लठ्ठपणा आल्यानंतरच मधुमेह देखील जडतो. मधुमेह हा खूप गंभीर आजार आहे. मधुमेहावरती अजून ॲलोपॅथीकडे देखील परफेक्ट औषध नाही आहे. परंतु पानफुटी एक अशी वनस्पती आहे जो तुमचा जुनाचा जुना जडलेला मधुमेह देखील नष्ट करू शकते. याच्यासाठी तुम्ही पानफुटीचा वापर कसा करायचा आहे तर मधुमेह झालेल्या व्यक्तीला रोज सकाळी पानफुटीचं एक पान खाण्यासाठी द्यायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पानफुटीचं पान तुम्ही अशा वेळेस त्याला खायला द्या जेव्हा त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही. आणि मित्रांनो, भरपूर लोक काय करतात, जेवण करतात आणि मग आयुर्वेदिक औषध घेतात. ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. जर तुम्हाला मधुमेह झालेला आहे तर रोज सकाळी ब्रश केल्यानंतर, चहा घेण्याच्या आधी, नाश्ता करण्याच्या आधी पानफुटीचं एक पान बिना विसरता चावून चावून खा. असं केल्याने जुनाचा जुना जो जडलेला मधुमेह आहे तो देखील बरा होतो. तर असे कितीतरी फायदे आपल्याला एका ह्या पानफुटीच्या पानापासून मिळतात. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.